एल्गार सभेनंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती टीका व्हायला सुरुवात झाली। लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। सर, टीका होती की मराठवाड्यामधलं वातावरण तुम्ही दूषित केलं, हे खरं आहे का? मी दूषित केलं? ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणं किंवा ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं किंवा ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये बेकायदा मागण्या करून ओबीसी बांधवांना मारहाण करणं, त्यांच्या प्रॉपर्टी जाळणं आणि त्याला विरोध करणं आणि तोही सनदशीर मार्गानं करणं, लोकशाही मार्गानं उपोषण करणं, म्हणजे हे हे खरं तर हे वेडकाम पांघरून पेडगावला जाण्याची लक्षणं आहेत, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण मग काल जर बघितलं तर जरांगे पाटील म्हणतायत की या अनेक टीका ज्या आहेत त्या आता सुरू झाल्यात। आमदार प्रकाश सोळंकी तुमच्यावरती टीका करतायत। ह्या सगळ्या कालच्या मेळाव्यानंतर या सगळ्या टीका व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र एवढे दिवस धनंजय मुंडे प्रत्यक्ष जरांगेंवरती टीका करत नव्हते, काल त्यांनी टीका केली. नाही, बघा, ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ते बोललेले आहेत। जरांगेची मागणी कशी बेकायदा आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त कशी करणारी आहे यावरती धनंजय मुंडे साहेब बोललेले आहेत। उरला प्रश्न प्रकाश सोळंकीचा। प्रकाश सोळंकीनी फक्त आमचा पैरा फेडावा। आमच्या 4 पिढ्यांनी प्रकाश सोळंकीच्या घरातल्या माणसांना, त्यांच्या वडिलांना, त्यांना मतदान केलंय। बीड जिल्ह्यामध्ये बहुसंख्येनं असणाऱ्या धनगर समाजाला विधानसभा राहू द्या, तिकीट राहू द्या, लोकसभा राहू द्या, साधे विधान परिषद तरी एखाद्या माणसाला द्यायला हवी होती ना। त्यामुळे प्रकाश सोळंकीवर आमचे उपकार आहेत, त्यांनी आमचे पहिले उपकार फेडावेत। त्यांच्या वडिलांवरही आमचे उपकार आहेत आणि त्यांच्यावरही आमचे उपकार आहेत। त्यामुळे आम्हाला आम्ही बोलायला लागलो, आमच्या हक्काधिकारावर बोलायला लागलो की जातीयवाद, आणि ह्यांनी घरं जाळली, ह्यांनी ओबीसीच्या लोकांना टार्गेट केलं की ही सामाजिक न्याय हक्काची मागणी, हे कसं काय असू शकतं बरं? त्यामुळे आमची पोरं, बहुजनांची पोरं ज्यावेळी आपल्या हक्काधिकारावर बोलतील त्यावेळी हे असे पोटशिळ उठलेले आणि कायम घराणेशाही या महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीद्वारे राजकारण करणाऱ्या माणसांना ह्या गोष्टी होत राहणार। पण काल काल टीका जी आहे ती एकदम खालच्या थराला जाऊन केली आहे भुजबळांनी. नाही नाही, बघा, जरांगेनी जे काही विष पेरलेलं आहे गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये, आम्ही 2 वर्ष झालं सहनच करतोय ना। अख्खा महाराष्ट्र वेठीस धरलाय ना जरांगेनी, आणि अशा जरांगेच्या बेकायदा मागण्यांना मुख्यमंत्री आज सरकार गडगडलंय। सरकार त्याच्या समोर लोटांगण घातले सरकारने। तुम्हाला सांगायचं, मुख्यमंत्र्यांची आयमाय कुणी काढली हो? अनेक नेत्यांना शिवराळ भाषा कुणी वापरली? छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि ओबीसीच्या नेत्यांना शिवीगाळ करायची, हे कुणी केलं? ओबीसीच्या बांधवांनी कधी कुणावर हल्ला केला का? आजपर्यंत ओबीसीच्या कार्यकर्त्यांवरती त्यांची गाडी जाळणं असो, माझ्यावरती हल्ला असो, आमचे कार्यकर्ते पवनकरवर हल्ला असो, कितीतरी ठिकाणी या माणसांनी दहशत निर्माण केली ना। हे बघा, हे ज्या टीका आहेत ना, या चोराच्या उलट्या बोंब आहेत। खरोखर 2 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड सामाजिक दुही निर्माण करण्याचं काम जरांगे आणि जरांगेला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, राजेश टोपे या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित केलंय आणि त्यांना त्यांची राजकीय फळं इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळणार। मग आपण जर ते म्हटले की मुख्यमंत्र्यांच्या अडचणी हे सगळे नेते वाढवत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या अडचणी मनोज जरांगेंनी वाढवल्या। ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांची इच्छा नसताना, कायद्याविरोधी, संविधान विरोधी कुठलंही कृत्य करायची मुख्यमंत्र्यांची इच्छा नव्हती। जरांगे मुंबईला निघाले त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट होतं की आम्ही मराठा समाजाला जे द्यायचं आहे, जे देता येतंय ते आम्ही दिलेलं आहे, त्यामुळे ओबीसी किंवा दुसरं कुठलं आरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। त्याच मुख्यमंत्री महोदयांना एक GR काढून मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधलं आरक्षण द्यायची वेळ येते। आता त्याचा लिगल ऍस्पेक्ट काय आम्हाला माहितीये, मुख्यमंत्र्यांना माहितीये, पण तो लिगल ऍस्पेक्ट किंवा ती न्याय व्यवस्थेच्या समोर न्याय मिळेपर्यंत या लोकांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवलेलं असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काल वडेट्टीवारांचं भाषण ऐकवलं, मग हे 2 गट का पडले? बघा, वडेट्टीवार साहेब असतील किंवा माननीय छगनरावजी भुजबळ असतील, हे खूप मोठे नेते आहेत आणि खरं तर यांनी पालकाच्या भूमिकेमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही चुकलं माकलं तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे। आज ओबीसी अडचणीत असताना, आज ओबीसीचे आरक्षण गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये असताना, खरं तर वडेट्टीवार साहेब असतील किंवा छगनरावजी भुजबळ असतील किंवा वंचितचे बाळासाहेब आंबेडकर असतील, ज्यांची आरक्षणाबद्दल ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ठामपणे भूमिका घेतलेल्या आहेत, या तिघांनी एकत्रित येऊन
ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी काय करता येतंय का, ही भावना आमच्यासारख्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांची. पण तुम्ही तिघांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे? निश्चित आम्ही कार्यकर्ते म्हणून तिघांना साथ घालू. आम्ही तिघांच्याही, लक्ष्मण हाके तिघांच्याही कार्यक्रमांना हजेरी लावणारा कार्यकर्ता आहे. मी नागपूरलाही गेलो, मी भुजबळ साहेबांच्या कार्यक्रमाला जातोय, वंचितच्याही कार्यक्रमांना, अनेक आंदोलनांना सहभागी होतोय. आमचं म्हणणं एवढंच आहे, वरिष्ठ नेत्यांनी राजकारणाच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी जरूर राजकारण करावं, आपल्या पक्षाचा अजेंडा जरूर राबवावा, पण ओबीसीचं आरक्षण जात असताना, ओबीसीवर सामाजिक अन्याय होत असताना मात्र सगळ्यांनी आपलं राजकारण, पक्ष, पार्टीच्या पलीकडे जाऊन ओबीसीच्या बाजूने भूमिका घ्यावी. एवढं मी त्यांना सल्ला देण्या एवढा निश्चित मोठा नाही, पण कार्यकर्ता म्हणून माझी ही भूमिका आहे. पण कालच्या सभेनंतर एक नवीन ऊर्जा मिळालीये, तयार झालीये, वाटतं तुम्हाला? निश्चित कालच्या मेळाव्यामध्ये ओबीसींच्या विचारपीठावरती सगळ्या ओबीसींनी वज्रमूठ एकीची काल महाराष्ट्राला दाखवलेली आहे. आणि जनतेमध्ये तर 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, सगळी माणसं आणि सगळ्या ओबीसी बांधवांनी एकीची वज्रमूठ काल महाराष्ट्राला दाखवलेली आहे. आणि त्याचं प्रत्यंतर इथून पुढच्या निवडणुकांमध्ये निश्चित येणार आहे. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कालचा मेळावा होता. नाही, निवडणुका बघा, निवडणुका येतील जातील. निवडणुका अजून काही कुठं अधिसूचना जारी झालेली नाही, पण आज रोजी महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित झालाय, त्या रिझोल्युशनद्वारे उद्या पंचायत राजमध्ये ओबीसी अडचणीत आहे. कारण ओबीसी मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. कारण राज्यकर्त्या लोकांनीच परत ओबीसीची ही झोपडी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखलेला आहे. पण मग ते वाचवण्यासाठी काय प्रयत्न आहे? मग त्यासाठी तर कालचा मेळावा होता, त्यासाठी तर आम्ही आंदोलनं करतोय, त्यासाठी तर महाराष्ट्रामधल्या आणि काय बीड जिल्ह्यामध्ये आले ते प्रकाश सोळंकी वगैरे बोलतात, अरे मी बारामतीमध्ये तुमचा जो बाप आहे ना राष्ट्रवादीचा, त्याच्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेनी मोर्चा काढलाय म्हणून त्याला सांगा कुणीतरी. फक्त बीड जिल्ह्यापुरता सीमित राहू नको. वय झालंय का, उन्हानं झालंय का, अनुभवानं झालंय ते एकदा सांग. आणि येऊन जाऊन लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामध्ये, अरे हिंगोलीला 1 लाख लोकांचा मोर्चा काढला, त्या दिवशी तू कुठं काय अमेरिकेला गेला होता का? त्यामुळं वयाच्या मानानं आम्ही मान सन्मान इज्जतीत बोलतोय. जरा इज्जत मान सन्मान घ्या. गेवराईला तुमचे वडील उभे राहिले, तिथल्या धनगर समाजाने तुम्हाला मतदान दिलं का नाही? तुम्ही आमचे असे पांग फेडचाल, एवढे कृतज्ञ आमच्याशी वागचाल, असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. पण मग आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तयारी असणार आहे सगळी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी जागांवर तर निश्चित निवडणुका लढेल, पण ओबीसी ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी बांधव उभे राहतील आणि त्याच्या प्रचाराला लक्ष्मण हाके जाईल. आपण मग तुम्ही रॅली काढणार होत? रॅली काढणार आहोत आम्ही. आमचे आता मेळावे सुरू आहेत, पुढच्या तारखा बुक आहेत. त्यामुळं आणि बीड जिल्ह्यामधून आग लावली जरांगीनी, विजवायला बीड जिल्ह्यातच जावं लागणार ना. जिथं आग लागली तिथंच पाण्याचा बंब जाणार ना. जर बीड जिल्ह्यामध्ये आग लागली तिकडं कुठं कोल्हापूरला बंब निघून चालेल का? त्यामुळं सोळंकी ही आग लावलेली काल विझवण्याचा प्रश्नच प्रयत्न, नाही. भडकवण्याचा प्रयत्न? नाही, आम्ही विजवण्याचा प्रयत्न करतोय. अरे ओबीसीनी कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये कधी कुठलं बंड केलंय का? कधी कुठल्या माणसाला शिव्या दिल्यात, हाणमार केली का कधी ओबीसीनी? अरे आम्ही एकतर 18 पगड जातीची माणसं, 450 जात समूह आमचा, एकतर आम्ही लवकर जवळ येत नाही. आणि जर आम्ही एकत्र आलो आणि जवळ आलो तर मग आम्ही कुणाला ठेवत नाही. ही आमची लोकशाहीची भाषा आहे. लोकशाहीच्या भाषेनेच उत्तर झालं. प्रश्नच नाही. कालचा मेळावा हा लोकशाहीच्या भाषेतनच होता ना. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी प्रचंड कमालीचा एकत्र आलेला असेल. आणि ज्यांनी आमचं आरक्षण घालवलं त्यांना आम्ही, मग सोळंकी असो, बजरंग असो किंवा कोणी असो, आम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवणार. नक्की, ज्यांनी आरक्षण घालवलं त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल आणि ज्या ठिकाणाहून आग लागली त्याच ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो ओबीसी बांधवांकडून केला जातोय. त्यासाठी हा कालचा मेळावा होता. कॅमेरा आदर्श खटकेसह सागर, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.